आणि अनलनच्या मदतीने सुखी समाधानी जीवनाचा आनंद घेत आहे. सर्वप्रथम मी आज त्या ईश्वराचे खूप खूप आभारी आहे की त्याने आम्हाला या सुंदर मार्गामध्ये आणून बसवलं. तसेच आम्हाला मेसेज देणारे रमेश भाऊ, अरुण भाऊ, आनंदी, कुमार साहेब या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे. एक मेसेज देऊनच तिथेच थांबले नाही तर खरंच आहे आम्हाला त्यांनी खूप मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच आज हे चांगले दिवस आम्ही बघत आहोत. आज कुमार साहेब आपल्यामध्ये नाही, पण खरंच आहे त्यांच्या आठवणी, त्यांचे सगळे जे काही आधीच्या काळामध्ये आमचे जे संबंध त्यावेळेस जुडले होते, त्यांनी त्यावेळेस खूप म्हणजे मला साथ दिली आहे. कधोकधी त्यांनी मला प्रेयर करो खूप त्यांनी त्या तब्येतीच्या काळामध्ये त्यांच्या मला सांगितलेलं होतं. खरंच आहे त्यांचे ते शब्द आणि त्यांनी ते म्हटलेलं खरंच त्यांच्या याच्यामुळेच मदतीमुळेच आज शक्य झालेलं आहे. लुईस आणि आज आपल्या एलोलॉनच्या संस्थापिका लुईस आणि यांचे सुद्धा आभारी आहे. त्याचे संस्थापक डॉक्टर बाब NW यांचे सुद्धा आभारी आहे. डॉक्टर महाजन सर यांचे सुद्धा आभारी आहे. माझ्या पूर्ण एलोलॉन मैत्रिणी, सिनियर, शिल्पाताई, टीनाताई, अलकाताई, गीता, अनिता सगळ्या एलोलॉननी खरंच त्यावेळेस मला साथ दिली. प्रेमाचा हात माझ्या पाठीवर त्यांनी ठेवला. त्यामुळेच खरंच मी आज इथपर्यंत ह्या सोब्रायटीमध्ये आम्ही 15 वर्ष काढू शकलो. आणि अशीच मदत पुढेही त्यांची आम्हाला राहील हीच मी अपेक्षा करते. आणि खरंच आहे आज जे काही दिलेलं आहे ते परमेश्वराची सगळ्यांची कृपा. आज कधी आपण म्हणजे विचार सुद्धा केला नव्हता की माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. कारण त्या काळामध्ये अल्कोहोलिकच्या पिरियडमध्ये पूर्णपणे मी खचलेली होती. खूप प्रयत्न केले त्या व्यक्तीचा दारू सोडवण्यासाठी, पण त्याचं म्हणजे यश कुठे प्राप्त होत नव्हतं. खचून जायची पण प्रयत्न सोडायची नाही. 4 भिंतीच्या आतमध्ये तर मी खूप काही प्रयत्न करत होते. कुठे औषधी वगैरे आणणं, कोणी काही देवपूजा उपास वगैरे करायला सांगितले, व्रत वगैरे ते भरपूर केली. त्यावेळेस माझ्या त्यांनी प्रकृती चांगली असल्यामुळे माझ्या त्यांनी झाले पण मी करत होती. आणि त्याचं फळ म्हणा आपल्याला उशिरा का मिळेना पण ते मला मिळालं. कारण अल्कोहोलिकचा मेसेज मला ह्या मीटिंग याचा मेसेज मला मिळाला आणि खरंच येऊन बसले. तेव्हा तिथे सांगितलं की मद्यपाचा आजार, पण मला तो मान्य करायला बरेच दिवस लागले. ज्यावेळेस मी एलोलॉनच्या मीटिंगमध्ये बसायची सुरुवातीच्या काळात, तेव्हा मी हाच विचार घेऊन आली होती की हा व्यक्ती दारू पिते तर आपण मीटिंग वगैरे काही करायचं नाही. कारण आपल्याला गरज नाही आहे मीटिंगाची, याला गरज आहे हा दारू पितो. पण जेव्हा मी मध्ये बसली तेव्हा मला सिनियर एलोलॉन सांगायचा की तू ऐकण्याचं काम कर. सुरुवातीच्या काळामध्ये मी ऐकत नव्हती. मी माझंच खूप म्हणजे इतरांना मी माझ्या मिस्टरांचं सांगण्याचा मी प्रयत्न करायचे. तो असा करतो, तो तसा करतो. त्यांनी माझ्या चुका लपवत होती. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तू ऐकण्याचा प्रयत्न कर. सुरुवातीच्या काळात माझं मन लागत नव्हतं. शरीर बसायचं पण मन माझं बाहेर भटकायचं. आणि मध्ये बसल्यानंतर पूर्ण माझं लक्ष माझ्या त्या मेंबरकडे असायचं की हा मीटिंग करतो की नाही, हा कुठे बाहेर चालला का. म्हणजे पूर्ण मी त्याच्यासाठीच मीटिंग करत होती असंच म्हणजे झालेलं होतं. पण नंतर मग मी त्याच्या आधाराने मी गेली तेव्हा मग ह्या आजाराला मी स्वीकारलं. मला वाटायचं खरंच हा एक आधार असू शकते. कारण आपण इतके सारे प्रयत्न करून सुद्धा हा व्यक्तीची दारू सुटली नाही. त्याच्यामुळे माझा विश्वास बसायला लागला. थोडा विश्वास बसायला लागला. नंतर एलोलॉनची मीटिंग केली. एलोलॉनमध्ये गेली. तेव्हा इतरांचे दुःख, इतरांचे शेअरिंग ऐकून मला माझंच दुःख खूप कमी वाटायला लागलं. त्या काळामध्ये मी म्हणत होती की मी एकटीच खूप दुःखी आहे. माझ्याच नशिबाला असं मिळालं. मलाच असा नवरा दिला देवाने, माझ्याच पदरात असं टाकलं. जे काही मी देवाला दोष देत होती त्यावेळेस एलोलॉन मध्ये बसल्यानंतर माझे डोळे थोडे उघडले की नाही, खरंच आहे माझ्यापेक्षा इतरांचं दुःख किती आहे, माझं दुःख त्यापुढे काहीच नाही. तेव्हा कुठेतरी मला थोडी हिंमत मिळाली आणि तिथे एलोलॉनची मला ताकद मिळत गेली. एक दिवसाच्या आधारे ट्रेनिंग ऐकत गेली, त्याच्यामध्ये मला ताकद मिळत गेली.
माझा आजार होता, कौटुंबिक आजार. हा भयानक आजार होता. तो एक मध्यप्राश आजाराने ग्रासलेला होता. मी कौटुंबिक आजाराने ग्रासलेली होती. खरंच तो आजार म्हणजे याच्यावर औषध कुठलंच नव्हतं. एलर्जीच्या मीटिंगला मला सांगितलं होतं ते सिनियर मैत्रिणी की तू एलर्जीच्या मीटिंगा कर, 90 मीटिंगा करा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, तुमचा आजार कळेल. तर त्या काळामध्ये मी 90 मीटिंगा केल्या कंटिन्यू. मी दोघंही आम्ही सोबत मीटिंगला जायचो. त्यावेळेस मुलं लहान होती, माझी सासू माझ्याजवळ राहायची. मी 7च्या आधी मी स्वयंपाक वगैरे सगळं तयार करून मी मीटिंगला जायची. तेव्हा थोडासा अडथळा म्हणजे माझ्या सासूला असं काही माहिती नव्हतं ही मीटिंग वगैरे. त्यावेळेस तिथं थोडासा अडथळा यायचा. तिला वाटायचं की हे दोघं रोज संध्याकाळी फिरायला जाते, कुठेतरी बाहेर जाते, हे कुठे बाहेर सायकलिंग करायला जाते, कुठे पिक्चर बघायला, असं तिला वाटायचं. ते थोडीशी तिकडून आल्यानंतर रागात राहायची. म्हणजे तिचं ते चेहऱ्यावरचे हावभाव माझ्या लक्षात यायचे. पण जेव्हा 1 वर्षाचं टोकन ज्यावेळेस घ्यायचं होतं आणि वाढदिवस होता, त्यावेळेस मला शिल्पाताईंनी म्हटलं होतं की जय आपले 7 को लेके आना. त्यावेळेस मी तिला मीटिंगमध्ये वाढदिवसाच्या दिवशी मी आणलं माझ्या सासूला. आणि खरंच तिला ते पाहून तिचं म्हणजे इतकं मन भारावून गेलं की नंतर मी मीटिंगला जायचं माझा वेळ व्हायच्या आधीच ती मला सांगायची, तयारी कर, तू लवकर मीटिंगला जा. म्हणजे खरंच इतकं म्हणजे चमत्कार झाला की ते तिला त्या वाढदिवसात नेऊन मग ते नंतर तिच्या चेहऱ्यावरचे तिचे ते जे मनामधले तिचे गैरसमज होते ते निघूनच गेले. मग तिला माहिती पडलं की हे दोघं रोज कुठे जातात. तर खरंच आहे, हा एक कौटुंबिक आजार होता. तिला सुद्धा त्या आजारात ती सुद्धा सापडलेली होती. सुरुवातीच्या काळात खूप मी माझ्या सासूला, मुलांना, मी माझ्या मेंबरला खूप त्रास दिला. मी खूप प्रयत्न केले घरामध्ये. मी त्याला रागवून बघितलं, त्याला प्रेमाने समजावून बघितलं की हा सुधरेल. पण खरंच आहे त्याच्यामध्ये कोणताच परिवर्तन घडून दिसत नव्हता. पण सतत त्याच्याच विचारात, त्याच्या दारूच्या विचारात. 2 मुलं आहे घरी, माझी लहान सासू आहे, हे मी कधीच म्हणजे समजून घेतलं नाही. पूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं मुलांकडे, माझ्या तब्येतीकडे, माझ्या राहणीमानात बदल पडलेला होता. अशी व्यवस्थित कधीच म्हणजे राहत नव्हती. माझं म्हणजे एक पागलपण आलेलं होतं. मला कुठली वस्तू कुठे ठेवली ते आठवायची नाही. मी सकाळी व्यवस्थित माझ्या मुलांचा डबा करून देत नव्हती. रात्रीचं असलं तेच त्या मुलांना डब्यात द्यायची. सकाळी मग ते मुलं डबा घेऊन यायचे आणि नंतर त्यांचे डबा खायची सुट्टी झाली की ते डब्यामध्ये ते खराब होऊन जायचं ते. त्यांना समजत नव्हतं की हे भाजी अशी का बरं वाटते. त्यांना कळत नव्हतं असं काय आहे. मग ते आल्यानंतर मग मला म्हणायचे, मम्मी आज भाजी चांगली नाही झाली. पण मी इतकी विचित्र की मला समजत नव्हतं की हे 12-12, 1-1 वाजेपर्यंत ही रात्रीची भाजी कशी व्यवस्थित राहील बा. तर माझं कर्तव्य तर त्यावेळेस मी सकाळी उठून माझ्या मुलांचा डबा करणे, त्यांना तयार करून देणे, त्यांना वेळेत शाळेवर पोहोचवणे. पण नाही, माझ्याच्यानं नव्हतं झालं. मी पूर्ण त्याच्या आजारामध्ये, त्याच्या अल्कोहोलिकच्या याच्याकडेच मी पूर्ण माझं लक्ष होतं. त्याच्याकडेच लक्ष होतं. पण खरंच मध्ये आल्यानंतर मला सगळं काही म्हणजे शेअरिंगच्या माध्यमातूनच मला शिकायला मिळालं की मी त्याच्याकडे न लक्ष देता मी माझ्याकडे, माझ्या गुणदोष माझे काय आहे ते मला पडताळून बघायचे होते. ते मला ॲलोननी माझे गुणदोष दाखवून दिले. कुठे चुकते हे मला त्यांनी ॲलोनमध्ये, त्यांच्या शेअरिंगमध्ये, ॲलोनच्या मैत्रिणींच्या शेअरिंगमध्ये मला समजून आलं. खरंच माझ्याही चुका होत्या. मी त्यावेळेस मान्य करत होते. तो व्यक्ती पिऊन यायचा, तो आजारी होता, पण त्याच्यापेक्षा मी जास्त भयानक तांडव घरात करायची. सतत त्याच्यासोबत मी भांडायची. त्याला घरी आलं तर व्यवस्थित जेवण नाही द्यायची. असं वाटायचं का हा बाहेरही राहिलेला बरा आणि घरात आला तर मग घरात नको. आणि बाहेर असला तर बाहेरच घरात आला पाहिजे, घरात असला बाहेर गेला पाहिजे. मग असं विचित्र वागणं माझं चाललेलं होतं. पण खरंच मला आज ह्या 15 वर्षाच्या सोबरायटीमध्ये मला याने सगळं काही भरभरून दिलं आहे. आज 15 वर्ष होत आहे. तर माझ्या मेंबरनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांचं म्हणजे व्यवस्थित 26 जानेवारीला जो त्यांचा आज पुनर्जन्म म्हणतात, तर खरंच त्या दिवसापासून आज तो व्यक्ती सात्विकता म्हणजे इतकी त्याची बळकट झालेली आहे.
की त्या मार्गावर तो खूप म्हणजे घट्टपणे पकडून ठेवून तो आज चालत आहे. तो पूर्ण आज त्या ए मेंबर सोबत आणि आपल्या फेलोशिपमध्ये प्रत्येक याच्यामध्ये तो आज इन्व्हॉल्व होतो. त्याला त्या मार्गाशिवाय त्या व्यक्ती ए मेंबरशिवाय त्याला दुसरं म्हणजे कुठलाही असे काही मित्र दिसत नाही. आधीच्या काळात त्यांचे ते पिणेवाले मित्र वगैरे सगळे म्हणजे आज त्यांच्याशी संबंध तुटून गेल्यासारखेच झाले. कारण त्यावेळेस त्यांना फक्त ते मित्र जास्त प्रिय वाटायचे. पण आज कुठेतरी ते मेंबर, एल-एल-ऑन ह्या आपल्या ज्या जवळच्या आहेत ते मस्त त्यांना म्हणजे खूप म्हणजे प्रिय वाटायला लागले. जवळचे व्यक्ती वाटायला लागले. आज 15 वर्षामध्ये भरपूर काही दिलं आहे. आज सोबरायटीचा काळ आहे 15 वर्षाचा. त्याच्यामध्ये आज मुलांचं शिक्षण आहे ते खरंच थोडं म्हणजे आर्थिक परिस्थिती आपली आता हे झाली जसं की मुलांचं शिक्षण असते, घरातल्या जिम्मेदाऱ्या, खर्च वगैरे असं थोडंसं प्रकृती, तब्येतीला म्हणजे खराब होणं हे आता माझं 2 वर्षामध्ये जास्त आजारपण चालू आहे. त्या आजारपणामध्ये सुद्धा मला खूप म्हणजे पैसा लागत आहे. पण कुठेतरी तो परमेश्वर परीक्षा घेत आहे. पण त्यातूनही आपण त्या याच्यातून निघू असं मला वाटते. कारण हे दिवस जातील हे आपल्या कार्यक्रमामध्ये स्लोगन आहे. म्हणून मी धीर सोडत नाही. मी कुठेतरी म्हणते की परमेश्वर हे दिवस माझे जातील. अजून माझे चांगले दिवस अजून येतील. पण खरंच आज सगळ्या एल-एल-ऑनचं प्रेम आहे. सगळ्यांचा साथ आहे. त्यामुळे आज त्या सगळ्या ह्या गोष्टीला मला म्हणजे असं काही टेन्शन वाटत नाही. आज माझी प्रकृती किती अशी असली तरी पण असं वाटत नाही मी याच्यातून निघेल. मी अशी हिंमत खचत नाही. नाहीतर आधीच्या काळामध्ये असती तर मला थोडंसं काही म्हणजे माझ्या घरामध्ये परिस्थिती बिघडली तर मी घाबरून जायची. पण आज तसं होत नाही. मला माझ्यासाठी इतक्या लहान मैत्रिणी आहे, ते मेंबर आहे, सगळे साथ देणारे. त्याच्यामुळे खरंच आज भरभरून दिलेलं आहे. पण खरंच आपण त्याला कमी पडतो घेण्यासाठी असं कधी-कधी वाटते. कारण आज आपल्या समोर इतकं भरभरून ताट दिलेलं आहे. आपल्याला फक्त ते घेण्यासाठीच आपले हात पुढे करायचे आहेत. आणि खरंच या आधीच्या काळामध्ये ह्या सगळ्या लहान मैत्रिणींचे परिश्रमामुळेच आज आपण ह्या असं चांगले दिवस बघत आहे. कारण त्यावेळेस मध्ये मेंबर्स उडत नव्हते. अलोन मीटिंगला यायचे नाही. असं कुठेतरी त्यांना वाटायचं की ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर कुठेतरी बाहेर माहिती पडेल की ह्या इथे इथे येतात, मीटिंगमध्ये बसतात, अशी मीटिंग होते. तर एक समाजाला सुद्धा त्यांनी म्हणजे समाजाला लाज म्हणून एक वाटायचं कोणी ओळखीचं मिळेल का त्या मीटिंगमध्ये. बरेच काही प्रश्न होते. खरंच त्यावेळेस त्यांनी एकेका घरी जाऊन जाऊन त्यांनी कॅरिंग द मेसेज करून आज खरंच या अलोनांचा ग्रुप सुद्धा वाढवला. आज कितीतरी ग्रुप म्हणजे या चंद्रपुराच्या आजूबाजूला खेडेपाड्यामध्ये आपल्या चंद्रपूरमध्ये आज स्थापन झालेले आहे. आज सगळ्या अलोन आज आपल्या चंद्रपूरच्या अलोनची खूप म्हणजे मोठी एक एकजूट आहे, ताकद आहे. त्यामुळेच आज आपल्या चंद्रपूर अलोनचं नाव खूप मोठ्या याच्यावर पोहोचलेलं आहे. चंद्रपूरची फेलोशिप म्हटलं तर आज कोणी पण उत्सुकाने आपल्या इकडे येतात. आपले स्टोरी ऐकण्यासाठी, आपल्याला ताकद देण्यासाठी, आपल्याकडून काही घेऊन जाण्यासाठी. तर हे सगळं काही आज ईश्वर कृपेच्या यानेच आपल्याला सगळं काही घडून राहिलेलं आहे. आज सगळ्या लहान मैत्रिणींचे साथ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. नाहीतर मी एकटी काही करू शकत नाही. आज एकटीच्या प्रयत्नात मी सगळं काही करून बघितलं पण माझ्याच्याने काहीच जमलं नाही. आजही मला एकटीच्याने काहीच जमत नाही. मला ह्या सर्कलमध्ये मला ह्या ट्रँगलमध्ये राहायचं आहे. सगळ्यांना एकटीमध्ये राहिलं तरच माझं जीवन सुखी आहे. नाहीतर माझं पाय कधी पण गाडी रुळावरून घसरू शकते. कारण हा आजार अजूनही तसाच माझ्या डोक्यामध्ये बसलेला आहे. तो पूर्णपणे निघलेला नाही. पण एल-एलच्या मीटिंगमुळे आणि ह्या फेलोशिपमुळे कुठेतरी तो आजाराची तीव्रता कमी झालेली आहे. पण तो आजार कधी उठावून येऊ शकतो हे मला माहिती आहे. माझी सात्विकता काय आहे, माझी ओळख काय आहे, मी एक अल्कोहोलिकची पत्नी आहे, हे कुठेतरी मला घेऊन चालायचं आहे. आयुष्यामध्ये मला माझ्या अल्कोहोलिकला समजून घ्यायचं आहे. मी हे अपेक्षा करू शकत नाही की तो मला समजून घेणार. कारण तो आजारी व्यक्ती आहे. तो आयुष्यभर आपल्याला त्याला समजून घ्यायचा आहे. कुठेतरी आज ए मध्ये असल्यामुळे तो सुद्धा आज कुठेतरी आपल्याला समजून घेतो. पण आज त्याची काळजी घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. त्याला त्याचं जे काही आहे ते म्हणजे वेळोवेळी त्याला सगळं करून देणे. त्याचं काही जबाबदाऱ्या आपल्या आहेत त्या पार पाडत आहे मी.
कारण तो अल्कोहोलिक आहे, तो कधी पण त्याचं पाय चुकू शकतो, हे कुठेतरी मला लक्षात ठेवायचं आहे. आणि खरं तर एक ताकद मला ह्या अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमामधून मिळाली. मला आज किती वर्ष झाले सोबरायटीचे, तरी पण माझे पाय जमिनीवर असायला पाहिजे. मला हवेत उडायचं नाही. मला इतरांची तुलना करायची नाहीये. आज जास्तीत जास्त म्हणजे हे होते की आजूबाजूचे परिसरामधल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे आपण बघितलं तर थोडं आपलं मन हे होते की नाही माझ्याही घरी हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला माझ्या घरामध्ये ह्या सगळ्या सुखसोयी पाहिजे. पण कुठेतरी आपण इतरांची तुलना करून न घेता आज आपल्या घरी जे काही त्याच्यामध्ये सुख समाधान मानून आपला समाधानी आज खूप आहे. मला आज कोणत्याही भौतिकतेची मला जास्त आवड नाही. आपल्याला जितकं म्हणजे आवश्यक आहे तितकं आपल्या घरात असलं तरी भरपूर आहे. आज खरंच मुलं सुद्धा माझी इतकी काळजी घेतात. तब्येतीच्या याच्यामध्ये मुलं तब्येत विचारत राहतात. म्हणजे गोळ्या घेतल्या की नाही, अशा सगळ्या गोष्टी या मुलांना सुद्धा त्याला समजायला लागलं आहे. म्हणजे त्या मुलांचाही सुद्धा त्या काळामध्ये खूप अत्याचार केलेले आहे आपण. त्या मुलांना समजून घेतलं नाही. त्यांचं बालपण आपण खरंच त्यांच्याकडे लक्ष देण्याचं आणि त्यांचं म्हणजे बालपणामध्ये आपण सहभाग होऊन एन्जॉय करायला जायचं होतं, पण त्यावेळेस काहीच करू शकले नाही मी. असं म्हणजे माझं विचित्र वागणं होतं त्यावेळेस. त्यांचं आज मी माफी मागते, आभारी सुद्धा आहे. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की माझ्या अल्कोहोलिकची सोब्रायटी अजून बळकट होऊ दे आणि त्याचे म्हणजे असे त्याचे वाढदिवस साजरे म्हणजे वाढदिवस साजरे करण्यास त्याला यश प्राप्त होऊ दे, त्याला ताकद दे आणि त्याला ह्या कार्यक्रमामध्ये खरंच आहे इतकं म्हणजे भारावून गेलेला आहे तो. तर त्या कार्यक्रमामध्ये जोडून आहे म्हणून आज ते सगळं व्यवस्थित चालत आहे, सगळं व्यवस्थित करत आहे. आज मी त्याची सुद्धा खूप आभारी आहे. त्याची माफी सुद्धा मागते. माझ्या आई-वडिलांची सुद्धा माफी मागते. त्यांची सुद्धा मी आभारी आहे. त्या काळात त्यांनी मला खूप मदत केली आहे. माझे भाऊजी आहे, शोभाताई आणि भाऊजी विनोद भाऊजी, त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. आणि शीतल, राजेशचे, माधुरी, ह्या सगळ्या वंदना, त्या माझ्या उज्ज्वल समूहाच्या मैत्रिणींचे सुद्धा मी खूप आभारी आहे. आणि खरंच आमच्या ह्या उज्ज्वल समूहाच्या अलोनाचे त्यावेळेस आता आमची फेलोशिपचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस सुद्धा आमच्या एकजुटीने सगळं काही त्यांनी सांभाळलं. आज माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी जास्त इन्व्हॉल्व झाली नाही. मी मिटिंगाला माझ्या कमीच झाल्या. कार्यक्रम होता तरी पण मी मिटिंगाला जात नव्हती. त्यांनी पूर्ण ठरवलं कार्यक्रमाचं आढावा तयार केला. खरंच आज त्यांनी सुद्धा एकता दाखवून दिली आहे अलोनांनी माझ्या उज्ज्वल समाजात. त्या सगळ्यांनी मैत्रिणींची खूप खूप आभारी आहे. म्हणूनच मी म्हणते की आज मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. धन्यवाद.